नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. याच कादंबरीचा मागील भाग बालकांड म्हणून आहे, तोही आपण जरूर ऐकावा. मागील भागात आपण पाहिलं, हनू आता कॉलेज शिक्षणासाठी रत्नागिरीला निघाला होता. पहिल्यांदाच एकटा असा मालवणच्या बाहेर निघाला होता. आता पाहूयात पुढे. कादंबरीचा हा भाग आता एकदम 3 वर्षानंतरचा आहे, जिथे लेखक आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून परत आले आहेत. पाहूयात आता पुढे. TYBAचे पेपर्स देऊन झाले. मी मालवणला आलो. उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत येत होतो तसाच. गेल्या 3 वर्षातलं सुट्टीसाठी मालवणला येणं आणि यावेळचं येणं यात फरक होता. आधी त्या सुट्टीत परत आल्यावर पुन्हा जायचं हे आधीच ठरलेलं असे. यावेळी तसं नव्हतं. जायचं की नाही, कुठं जायचं, कशासाठी जायचं याबद्दल निश्चितता नव्हती. ती ठरणार होती परीक्षेचा निकाल काय लागतो यावर. पदवी परीक्षेचं शेवटचं वर्ष संपलं होतं. परीक्षा देऊन झाली होती. पेपर तसे बरे गेले होते, पण कोणता क्लास मिळेल याचा अंदाज येत नव्हता. सेकंड क्लास की पास क्लास. सेकंड क्लास मिळाला तर थोडी तरी आशा बाळगता आली असती, कुठंतरी नोकरी बिकरी मिळण्याची. पास क्लासच मिळाला तर बसा रखडत. त्यात पुन्हा BAचा प्रमुख विषय मराठी. त्याला नोकरीच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य झालं, पण मराठी साहित्य हा विषय घेऊन पदवीधर झालेल्यांना सरकारी नोकऱ्यात प्राधान्य तर नाहीच, पण वावही नाही. ॲप्लाय बट नो रिप्लाय, काही मित्र उपहासाने म्हणायचे. ज्यांना हमखास नोकरी हवीच असे अशी मुलं एकतर BAला इकॉनॉमिक्स हा विषय घेतात, नाहीतर सरळ कॉमर्सला जातात. आपण आर्ट्सला आलो, त्यातही मराठी, संस्कृत, सायकोलॉजी असले विषय. नोकरी मिळण्याच्या दृष्टीने निरुपयोगी, पण आवड म्हणून मराठी साहित्य हा विषय घेऊन बसलो. रत्नागिरीला SYला असताना मी BAला इंग्लिश हा प्रमुख विषय घ्यावा म्हणून दीक्षित सरांनी किती प्रयत्न केले. 2 दिवस बसलोही त्यांच्या लेक्चर्सना, पण तिसऱ्या दिवशी उठून सरळ मराठीच्या वर्गात. इंग्रजी आपणाला जमणार नाही. सेकंड क्लास तरी मिळवायचा तर मराठी स्पेशल विषयच हवा. आपणाला आवडतो मराठी विषय. वाचन खूप झालं आहे, त्यात आपणाला आत्मविश्वास वाटतो. इंग्लिशबाबत भीती. ज्या विषयाबद्दल भीती वाटते तो विषय मारून मुटकून घेण्यात अर्थ नाही. आपणाला येणारा, सोपा वाटणारा, सहज जमणारा विषय घ्यावा म्हणून मराठी घेतलं. तर हे असं नोकरीच्या दृष्टीने निरुपयोगी विषय. एके दिवशी संध्याकाळी खोतसर भेटले. ते म्हणाले, सुट्टीत इथंच आहेस तर जा एकदा शाळेत येऊन. मी गेलो. त्यांनी इकडली तिकडली चौकशी केली आणि विचारलं, पास होशीलच म्हणा, तू फर्स्ट क्लास मिळवशील की नाही? नाही सर, फर्स्ट क्लास नाही, सेकंड क्लास मिळेल असं वाटत आहे. कोणकोणते विषय घेतले आहेस BAला? मराठी, तो स्पेशल सब्जेक्ट. जोडीला संस्कृत, सायकोलॉजी, 3च विषय. मराठी तर काय, तुझा आवडीचा आणि हातखंडा विषय. सर म्हणाले, तू त्यात सहज पास होशील. संस्कृतही तुला कठीण गेलं नसेल. सायकोलॉजी तर अगदी सोपा विषय. तू पास नक्की होणार. पास होईनच सर, मी म्हणालो. क्लास कोणता मिळतो याबद्दल शंका. मराठीसारख्या विषयात गणितासारखं नसतं सर. माझी उत्तरं परीक्षकांना पटली नाहीत तर. साहित्याबाबत सर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत मतभेद होऊ शकतात. काव्याचा पेपर, क्रिटिसिझमचा पेपर. उत्तर जर परीक्षकाला पटली नाहीत, आवडली नाहीत तर तो मार्क्स कमी देणार की ढकलले गेलो आम्ही 3rd क्लासमध्ये. 3rd क्लासच मिळाला तर काय करणार? तेच सर अनिश्चित आहे. सर थोडा वेळ विचार करीत थांबले आणि म्हणाले, आपल्या शाळेतच का नाही नोकरी करत शिक्षक म्हणून? अद्याप निकाल नाही लागलेला. तो लागेल सर म्हणाले. पास तरी होशील ना? मग पुढे. अद्याप आपल्याकडे शिक्षक मिळतच नाहीत पुरेसे. कोल्हापूर, सांगलीकडून, बेळगावकडून आणावे लागतात. पगार जास्त देऊ म्हटलं तरी येत नाहीत. तू कर, मी घेतो नेमून. 2 वर्ष कर, मग शाळेतर्फेच BEdला पाठवू.
पगारही सुरू राहतो. BEd होऊन आलास की पुन्हा नोकरी सुरू. BA पास होण्याआधीच नोकरी सांगून आलेली. होकार द्यावा का सरांना? मी विचार करीत बसलेला बघून सर म्हणाले, विचार करीत बसू नको. एक अर्ज आणून दे उद्या, मी नेमून घेतो. मी थोडा विचार केला. कोणती तरी नोकरी आता मला हवीच होती. शिक्षकाची का असेना, स्वीकारावी. सहज मिळते आहे. 1-2 वर्षांनी BEd झालं की नोकरी कायम. 2 दिवसांनी मी अर्ज नेऊन दिला. बरं झालं अर्ज घेऊन आलास. उद्या येऊन अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. मी गेलो. 11 जूनपासून शाळा सुरू होईल. त्या दिवशी यायचं सकाळी 10:30 वाजता. थँक्यू सर, मी अपॉइंटमेंट लेटर घेत म्हणालो. शाळा सुरू झाली. मी शिक्षक म्हणून शाळेत रुजू झालो. 8वीपासून आमच्याच वर्गात असलेला रवींद्र वराडकरही तसाच रुजू झाला. तो कॉलेज शिक्षणासाठी मुंबईला गेला होता. त्यानेही BEची परीक्षा दिली होती. तोही रिझल्टची वाट पाहत होता. त्यालाही खोतसरांनी शिक्षक म्हणून शाळेत घेतलं होतं. त्यालाही ते माझ्याप्रमाणेच म्हणाले होते, सध्या रुजू हो, 2 वर्षांनी शाळाच तुला BEd करायला पाठवील. BEd होऊन आलास की आपल्या शाळेत राहायचं कायम. वहिनींना आता एक नवीन काम लागलं. मला 10 वाजता जेवायला वाढायचं. चपात्या आणि दूध, नाहीतर बिनतिखटाचं वरण, नाहीतर बिनतिखटाची भाजी. बावल पहाटे उठून आंघोळ करून पूजा करून दुकानावर जाईल. तो जाताना त्याला काहीतरी खायला करून द्यायचं. नंतर 2 मुलांचं दूध पाणी, पेज, आटवलं, केरवारे, भांडी, पाणी भरणं, आंघोळ की माझ्या चपात्यांचं पीठ मळायला घ्यायचं. 10 वाजेपर्यंत मला जेवायला वाढायचं. मी जाईपर्यंत कपडे धुवून आणायचे की दुपारचा स्वयंपाक करायला घ्यायचा. मुलांना जेवायला खावायला घालायचं, भरवायचं. तोवर दुपारच्या जेवणासाठी बाबल यायची वेळ होई. तो जेवून गेला की आवरायचं, उष्टशेण करायचं, भांडी घासून घ्यायची. थोडा वेळ बसतात न बसतात तोवर मुलांची दुपारची दूध पिण्याची वेळ व्हायची. ते झालं की वाळवणं, आसडणं, दळणं, तळणं, भाजणं असं काही ना काही सुरू व्हायचं. ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ झाली की पुन्हा मुलांची खाणीपिणी, त्यांची औषधं, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. रात्री जेवणं झाली की पुन्हा उष्टशेण, भांडी घासून घेणं. रात्रीचे 10 वाजून जायचे वहिनीचं सगळं कामधाम आटपेपर्यंत. बाबल बाकड्यावर पडून वाचू लागे. त्याने खास झोपता झोपता वाचण्यासाठी सोयीचा असा एक टांगता विजेचा दिवा बसवून घेतला होता. वाचता वाचता झोप यायला लागली की पटकन दिव्याचं बटन बंद करून झोपी जायचं. बाबलकडे आता वीज आली होती. घरात 3-4 बल्ब पेटत असत. मधूकडे, तात्याकडेही वीज आली होती. आणखी एक झालं होतं. समोरच्या बयोवहिनीचा पायखाना वापरायची परवानगी मिळाली होती. बयोवहिनी नाशकाला मुली जावयाकडे गेली होती. जवळजवळ कायमचीच. तात्या नातू भटपण सोडून चिंद्रास निघून गेला होता. महादेव भटाच्या घरात 3 खोल्यात एक भाडेकरू आला होता. एका खोलीत मी झोपायला जाऊ लागलो होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस शाळा सुरू होता वाढला. जुलै सुरू होईपर्यंत तो चांगलाच वाढला. त्याचा जोर वाढला. पाणी जमिनीत चांगलंच मुरलं. हिरवळ उगवली, झरे फुटले. विहिरीचं पाणी वाढलं. हवेतला पानसरपणा वाढला. दिवस रात्र पाऊस पडू लागला. त्याचा धो आवाज वातावरणात भरून राहू लागला. मुलं शाळेत येतानाच भिजून येऊ लागली. पहिले 1-2 तास ओल्या कपड्यांनीच वर्गात बसू लागली. एके दिवशी शाळेतून आलो तर पडवीवर काका बसलेले दिसले. ते कुठून तरी आले होते. त्यांनी आपल्या सामानाचं बोचकं पडवीवर ठेवलं होतं. विडी ओढत बसले होते. विजेच्या दिवाचा तांबूस प्रकाश पडवीवर पसरला होता. मी पडवीची पायरी चढलो. छत्री मिटून गळत ठेवली. आयलोस? विडीचा झुरका मारीत त्यांनी विचारलं. हं, मी म्हणालो आणि अंगातले ओले कपडे काढू लागलो. फुल पॅन्ट मॅनिला. केंथीन आयलोस? काकांनी विचारलं. शाळेतून, मी सांगितलं. अजूनही शाळेत जासस तू? शिकायला नव्हे, शिकवायला, शिक्षक म्हणून. मास्तर झालोस का किता शाळात? होय. कंची शाळा? भंडारी हायस्कूल, मी सांगितलं. भंडारी हायस्कूल म्हणजे बाजारात से ताच नी. खवणेकर मास्तर ते हा सलो. त्याच्या घरात जात सलो मे. देवपूजा करवे. तीच शाळा.
अंगातले ओले कपडे काढून मी पडवीतल्या दांड्यावर वाळत टाकले. पाऊस होताच, वाराही होता. वावझडीचं पाणी पडवीवर येऊ लागलं. मी पडवीवरून आत आलो. चहा करू? चुलीकडे काम करता करता वहिनींनी विचारलं. नको, मी म्हणालो आणि विचारलं. काकांना दिलात? हो, वहिनी म्हणाल्या. पुन्हा हवा आहे का विचारा, थोडासा ठेवला आहे पातेलीत. मी पडवीवर येत काकांना विचारलं. तुम्हाला चहा हवा आहे आणखी? केलोनसे का लक्ष्म्यान ताजो? ताजा नाही, मगाशीच केलेला आहे. ताप्याने दिलोन तर दे घोडभर. मी कपबशीतून चहा आणून दिला. ते पिऊ लागले. मी पडवीच्या पायरीवर बसलो. काकांकडे बघू लागलो. गेल्या वर्षभरात मी त्यांना बघितलं नव्हतं. सुट्टीत मालवणला आलेलं असताना ते आले तर भेट होई. पण त्यांचं येणं सुखाचं होत नसे. 2-4 दिवस राहत आणि निघून जात. ते येत तेव्हा एक दडपणच मनावर येई. त्यांचं मोठ्यानं बोलत राहणं, पहाटे उठून वावरणं, कपडे नीट नसणं, पंचा नाही तर नुसती लंगोटी नेसणं. काका, तुम्ही नुसती लंगोटी नेसून नका वावरू, आम्ही सांगू. तेला किता झाला ते विचारीत. खेड्यात लंगोटी लावून राहिलं तरी चालतं, शहरात नाही. लोक हसतात. हसू देत हसले तर. लोकांनी हसून चालत नाही. मी पंचा त्यांच्याकडे देत म्हणालो. हा पंचा नेसा, पंचा नेसून वावरा. आता ते लहानसा पंचा नेसून बसले होते. एक लहानसा पंचा त्यांनी पांघरूनही घेतला होता. वावझडीच्या पाण्याचे थेंब अंगावर उडत होते. थोडे शांतही वाटत होते. स्वस्थ बसलेले वाटत होते. पावसाळा सुरू झाला. हवेत गारवा आला. कदाचित काकांचं डोकं शांत होऊन ते आले असतील. तसं झालं तर किती बरं होईल. ते इथं राहतील निवांतपणे, 1-2 वर्ष तरी. त्यानंतर कदाचित कायमचंच त्यांचं डोकं शांत राहील. तेवढ्या काळात काही उपचारही करून घेता येतात का बघता येईल. मानसशास्त्रात ॲबनॉर्मल सायकोलॉजीविषयी काहीतरी होतं. सर्वसाधारण माणसांच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं वर्तन. काकांचं वर्तन तसंच वेगळ्या प्रकारात मोडणारं. कधी उदास, नर्वस, खचून गेलेली मनस्थिती, तर कधी अतिउत्साही, आक्रमक. हा अनुभव किती वर्ष घेत आहोत आम्ही. 1-1.5 वर्ष काका एकदम शांत, उदास, खचलेले, मान गुडघ्यात घालून बसलेले. पुन्हा चक्र उलटं, अतिउत्साही, आक्रमक, अस्वस्थ, बडबडसारखी, भटकत राहणं, शिवीगाळ. स्वभावाचं हे चक्र ॲबनॉर्मल सायकोलॉजीतच बसणारं असणार. काहीतरी उपाय असेलच याच्यावर. मी थोडा वेळ त्यांच्याकडे बघत बसलो आणि विचारलं. कुठून आला तुम्ही? सुरलाथीन, त्यांनी सांगितलं. तिथं कुठं राहता? जुन्या घरात? त्याच मरे, ते म्हणाले. ता आमचे वाडवडिलांचं घर से नी. बाबा नाहीसे आता, तो मेला मरे. ते घर धड आहे अजून? से तर किता, थोडा थोडा पडवे लागला से, पण तरी बराच बाकी से अजूनही. एकटेच राहतात त्या घरात? मग वांगडाला कोण जाणार? मी एकटोच रेसा. मला कोण वाघ खाणार से? सगळे जन्मात मला कंदी कसला भय म्हणे नाहीच रे. मला नाही वागडूकरांचा भय, मला नाही चोरचिलटांचा भय, मला नाही भूताखेतांचा भय. मी अगदी जंगलातसुद्धा एकटो रेसा. रात्री अपरात्री एकटो कठ्ठाही फिरसा. माझो दत्तगुरू आणि माझो रामराया सत माझा रक्षण करवे. तेवढ्यात पावसातून भिजत बाबल आला. विजेच्या दिव्याच्या प्रकाशात त्याला समजलंच की काका आलेले आहेत. दोघांची क्षणभरच नजरानजर झाली आणि दोघांनीही माना वेगवेगळ्या दिशांना वळवल्या. आम्ही जेवायला बसायची तयारी झाली. माझं पान मला पडवीवरच दे गो, काका पडवीत बसल्या बसल्याच म्हणाले. जेवून झाल्यावर मी झोपायला म्हणून समोरच्या महादेव भटाच्या घरी निघालो. तू के चाललोस? काकांनी विचारलं. समोर झोपायला, मी म्हणालो. तातोसे काय रे? नाही, मी म्हणालो. तो भटपणाची कामं सोडून चिंद्राला निघून गेला. आता तो तिकडेच असतो. आणि वहिनी, बयोची आई, तीही गेली नाशिकला कायमची. महादेव भटाचं जावं नाशिकलाच आहे, काका म्हणाले. थांबून म्हणाले. महादेव भट सलो तेव्हा कितकी माणसं येत जात सचत. भटपणाची कितके भट येवणी रेत. आता रिकामं पडला मरे घर.
म्हणत मी झोपायला गेलो. मधु महेश्वरचं घरही तसं रिकामंच झालं होतं. बाळू नोकरीला गेला होता, तिकडेच राहिला. महेश्वर गेला, तिकडेच राहिला. मधु मुंबईला गेला, तिकडेच राहिला. दादा वारले. इंदू लग्न होऊन गेली. मोठ्या थोरल्या घरात दोघीच राहिल्या, मधु महेश्वराची आई आणि मावशी. भल्या मोठ्या घरात दोघी विधवाच. BAचा रिझल्ट लागण्याचा दिवस जवळ आला. माझ्या मनाची धाकधूक वाढली. मी निदान 3rd क्लासमध्ये तरी पास होईन असं समजून खोत सरांनी मला नोकरी दिली आहे. निदान तेवढं तरी व्हायला हवं. 3rd क्लास तरी मिळायलाच हवा. 2nd क्लास मिळाला तर उत्तमच. 1-2 वर्षांनी BEd करून मास्तरकीत तरी कायम होईल. रिझल्ट समजण्याचा दिवस उजाडला. 2-4 दिवसांनी पत्र येईल आणि आपला रिझल्ट कळेल म्हणून मी वाट बघायला लागलो. शाळेत शिकवायच्या धड्यांची तयारी करू लागलो. पुस्तक घेऊन पडवीवर येऊन वाचीत बसलो. मन शक्य तेवढं स्वस्थ ठेवून शिकवायच्या धड्यांची तयारी करत होतो. पण मनाच्या तळाशी तीच एक काळजी होती. 3rd क्लास तरी मिळेल का? परीक्षकांना माझी उत्तरं पटली असतील का? कोणाकडे गेले असतील माझे पेपर तपासायला? वहिनींनी जेवायला येण्यासाठी हाक मारली. हातातलं पुस्तक मिटून ठेवून मी उठू लागलो. तेवढ्यात माझ्या नावाने पुकारा करीत पोस्टमन पानंदीतून आत आला. हनुमंत मोरेश्वर मराठे, तार आहे. तार? माझ्या नावाची? मी तार घेतली. पाकीट फोडलं. आतला लालसर कागद बाहेर काढला. घडी उघडली. वाचली. कॉंग्रॅच्युलेशन्स, 1st क्लास. 1st क्लास? 1st क्लास? मला 1st क्लास? विश्वास ठेवायलाच हवा, नाहीतर ती खोटी तार कशाला पाठवतील. मी ओरडलोच. 1st क्लास, 1st क्लास. वहिनी, मला BAच्या परीक्षेतही 1st क्लास मिळाला. म्हणजे पास ना? त्यांनी विचारलं. हो हो, पास, मी म्हणालो. किता रे झाला? इतको आरडत सुटलोच ता? काका खळ्यातच होते. त्यांनी विचारलं. मी BAची परीक्षा पास झालो, 1st क्लास मिळाला. मी तशाच मोठ्या आवाजात म्हटलं. कसली परीक्षा म्हटलास? काकांनी विचारलं. BAची, BA ऑनर्स. ही कसली परीक्षा? काकांनी काही न समजून विचारलं. BAची. मला समजेल असं कितीतरी सांग मरे, काका त्रासिक स्वरात म्हणाले. कॉलेजच जात होतो ना मी 4 वर्ष. त्याची शेवटची परीक्षा. ती मी 1st क्लासमध्ये पास झालो, मी सांगितलं. कसा पास झालोस? 1st क्लासमध्ये, म्हणजे उत्तम मार्कांनी, मी म्हणालो. त्यांनी समजल्यासारखी मान हलवली आणि ते पुन्हा वाढू लागलेलं गवत उपटू लागले. भराभर पोळी खाऊन मी शाळेत जायला निघालो. मन आनंदाने उचंबळत होतं. अभिमानानं ऊर भरून आला होता. मी पुन्हा एकदा उत्तम यश परीक्षेत मिळवलं होतं. 1st क्लास. 1st क्लास, तोही मराठी विषयात. किती जणांना मिळाला असेल 1st क्लास? फार तर आणखी एखादा कोणीतरी. हनुमंत मोरेश्वर मराठे, BA ऑनर्स विथ 1st क्लास. आता प्राध्यापक होणं अशक्य नाही आपणाला. BA 1st क्लास असेल तर MAला 2nd क्लास मिळाला तरी चालतं. हायर 2nd क्लास मिळाला तर नक्कीच प्राध्यापक. 1st क्लासच जर MAलाही मिळाला तर प्राध्यापकी ठरलेलीच. प्राध्यापक मो मराठे, SP कॉलेज, पुणे. प्राध्यापक व्हायचं ते SP कॉलेजसारख्या नामवंत कॉलेजात, पुण्यात. शाळेच्या रस्त्यानं जाताना आम्ही तरंगत होतो. जीवनाचं निळभोर आभाळ मुठीत आल्यागत वाटत होतं. आधी वफा, जिल्ह्यात 2रा, मग SSC, सेंटरला 1ला, आणि आता BA 1st क्लास. याआधीच नामांकित मासिकात कथा प्रसिद्ध. किर्लोस्कर, सत्यकथा. स्वराज्य साप्ताहिकाच्या कथास्पर्धेत 1लं बक्षीस. गावकरीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या कथास्पर्धेत 1लं बक्षीस. इतरत्रही कथा कविता प्रसिद्ध. बलवंतपासून महाराष्ट्र टाइम्सपर्यंत. वक्तृत्व स्पर्धात बक्षीस. नाटकातल्या भूमिकांना बक्षिसं. SSCच्या वेळी हुकलं बरंच काही, पण BAला त्यातलं थोडं तरी मिळवलं. गुरु राखणारा मी. काकांबरोबर नरसोबाच्या वाडीला भर उन्हात हातात झोळी घेऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणत दारोदार माधोकरी मागणारा मी. आईच्या परसाकडण्याच्या पोळ्या लांब नेऊन टाकण्याचं काम करणारा मी. आत्याच्या घरी एकटाच रडत बसणारा मी. 13व्या वर्षांपर्यंत शिक्षणसुद्धा सुरू न झालेला मी.
मराठी चांगलं बोलता येत नसलेला मी. मराठी साहित्य हा विषय घेऊन आज BA ऑनर्स झालो, तिथेही फर्स्ट क्लास. दुकानात बाबल माझी वाटच बघत होता. मी दिसताच त्यानं मशीन थांबवली आणि अधीरपणेच विचारलं, कळलं का रे काही? फर्स्ट क्लास, मी त्याच्या दुकानाच्या पायऱ्या चढत म्हणालो. काय सांगतोस? BAच्या परीक्षेतही तू फर्स्ट क्लास मिळवलास? त्याच्या स्वरात थोडा अविश्वास, थोडं आश्चर्य आणि पुष्कळचं कौतुक. होय, फर्स्ट क्लास, मी पुन्हा म्हणालो. शिवण्याच्या मशीनचा पॅडल पायांनी फिरवत आणि मशीनवरचा कपडा सुई खालून पुढं ओढून घेत बाबल म्हणाला, पोचलाच बाबा इथपर्यंत. मग शेजारच्या कुलकर्ण्यांना हाक मारीत म्हणाला, कुलकर्णी या, चहा घेऊया. हनूला फर्स्ट क्लास मिळाला BAला. शाळेत गेल्यावर मास्टरवर सही करण्याआधीच खोत सरांना म्हणालो, माझा रिझल्ट समजला सर. पास झालास ना? झालो सर, मी म्हणालो. फर्स्ट क्लास मिळाला. तू उगाच काळजीत होतास, सर म्हणाले. मला खात्री होती तू पास होणारच. फर्स्ट क्लास मिळाला हे तर फार छान झालं. मी मास्टरवर सही करून पेनाचं टोपण लावून ते खिशाला लटकवलं. राहणार आहेस ना शाळेत? सरांनी विचारलं. राहणार सर, मी म्हणालो. हे वर्ष तरी शाळेत नोकरी करतो, थोडे पैसे साठवतो. पुढल्या वर्षी जाईन MA करण्यासाठी. मला वाटलं तू आता लगेच सोडून जातोस की काय. मला लगेच नवा शिक्षक शोधायला हवा. नका सर शोधू, मी म्हणालो आणि त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. पडवीत बसून मी शिकवायच्या संस्कृतच्या पाठाची पूर्वतयारी करीत होतो. काका खळ्याच्या पलीकडे असलेल्या केळीच्या झुडपात काहीतरी करीत होते. 2 केळी, 2-3 रोपं तिथं वाढली होती. वाऱ्यानं पानं मोडली होती. वाळलेली पानंही झाडावरच लोंबत होती. कोयती घेऊन काका झाडांची साफसफाई करत होते. मोडलेली सोपं काढून टाकत होते. वाळलेली शेणवतं कापून काढीत होते. केळी आणि रोपं स्वच्छ नीटनेटकी दिसत होती. बसल्या जागेवरून मला ते दिसत होतं. काका साफसफाई करीत होते. पण मला माहीत होतं की ती केळीची झाडं आमची नव्हती. आमचं तिथं काहीच नव्हतं. बाबल भाड्याच्या घरातच राहत होता. भोवतीच परसू, परडं, झाडं, माडं, आंबे सगळं अभ्यंकरांचं होतं. म्हणून मी म्हणालो, काका कशाला करता आहात केळीच्या झाडांची साफसफाई? ती काही आमची झाडं नाहीत. तासे रे मला माहिती, काका म्हणाले. मग कशासाठी करताय ते? झाडावरी दिसतंच मरे. झाड जरी कोणाच्या मालकीचा असला तरी त्याला आळा केला, पाणी घातला, सुकलेली पानं, मेलेलो काटक्यो काढणी टाकल्यो काय चांगला दिसते. झोडमेच्या बागात मी सारखो झाडाझुडपातच कायमाय करीत असतो. बगला सलास नाही तू लहानपणी? असं म्हणून काका केळींच्या झाडाभोवती माती गोळा करून झाडांच्या मुळाभोवती अळं करू लागले. मी पाठाची तयारी करू लागलो. काकांना काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार करीत. थोड्याच वेळाने हातात माती लागलेली कोयती घेऊन पडवीपाशी आले. खाली खळ्यातच उभं राहून त्यांनी मला विचारलं, हनू काय? तू इतका शिकलोस? किताता? BA. ताचता. थांबले आणि त्यांनी विचारलं, तू इतकं शिकलोस तर मला सांग, आता तू मामलदार होशील का? मामलेदार? मी काहीसं तुच्छतेच्या स्वरात विचारलं. होय मरे, मामलदार, काका म्हणाले. मला नाही मामलेदार बिमलेदार व्हायचं. मग किता करणारसस तू? मला प्रोफेसर व्हायचं आहे. मी पडवीतून दिसणाऱ्या पलीकडच्या उंच माडांच्या कवळ्यांकडे आणि त्या पलीकडे दिसणाऱ्या ढगाळ आकाशाकडे बघत म्हणालो. किता म्हणालोस? प्रोफेसर, मी पुन्हा स्वप्नाळूपणे म्हणालो. ता किता सचे? काहीच न समजून काकांनी विचारलं. प्रोफेसर म्हणजे? मी थांबलो. सोपं करून कसं सांगावं याचा विचार करीत म्हणालो. प्रोफेसर म्हणजे कॉलेजात शिकवणारा शिक्षक. म्हणजे मास्तरच मरे, काका उद्गारले. पण त्याची योग्यता वेगळी असते. त्याला समाजात अधिक प्रतिष्ठा असते. तो विद्वान असतो. ते थोड्या वेळ तिथेच थांबले, काही न बोलता. मग निराश स्वरात म्हणाले, म्हणजे तू मामलदार होणार नाहीसस? नाही, मी ठाम शब्दात सांगितलं. काका वळले, केळींच्या बेटाशी गेले आणि झाडांच्या मुळाशी बसून माती उकरू लागले. मी जेवलो, कपडे केले, शाळेत निघालो. विचार करीत होतो, मी मामलेदार व्हावं असं काकांना का वाटलं असावं?
त्यांचं अर्ध आयुष्य कोर्ट कचऱ्या करण्यात गेलं. आधुनिक शिक्षण नाही, कायद्याची माहिती नाही. वकील सांगतील ते खरं. सारख्या वकिलांच्या घरी फेऱ्या, सरकारी कार्यालयात फेऱ्या, झोडमं सावंतवाडी संस्थानात जायचं. कधीकधी त्यांच्या बोलण्यात सावंतवाडीचे संस्थानिक बापूसाहेब सावंत यांचं नाव आदराने येई. त्यांनी बघितलेला सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे तहसीलदार असणार किंवा मामलेदार. आपल्या इतकं शिकलेल्या मुलानं मामलेदार म्हणजे बडा सरकारी अंमलदार व्हावं असं त्यांना वाटलं असणार. आपण नाही होणार मामलेदार असं सांगितलं ठामपणे. आपण कोण होणार याचा मनाशी निश्चय झाल्याप्रमाणे. याआधी असंच ठामपणे आपणाला काही वाटलं नाही. काही ठरवावं अशी परिस्थितीच नव्हती. कसं ठरवणार होतो? BAला फर्स्ट क्लास मिळाल्याने काही होण्याचं ठरवणं तरी आता शक्य झालं होतं. रस्ता चालताना मला वाटलं, आपली पावलं आज अधिक ठामपणे पडत आहेत. 4-8 दिवस झाले. पाऊस कमी झाला. काकाही थांबले होते. फार काही करत नव्हते. इकडे तिकडे फारसे जात येत नव्हते. अंघोळ, पडवीवर देव मांडून त्यांची पूजा, मोठ्यानं स्तोत्रपाठ म्हणणं. कधीकधी खळ्याची साफसफाई करीत खळ्यात बसून. पाऊस खूप पडला होता. खळ्यात चांगलीच ओल आली होती. बारीक बारीक गवत खूप तरारलं होतं. ते उपटून काढीत काका तासनतास खळ्यात बसत. गवत उपटत उपटत बसल्या जागी थोडं थोडं पुढं सरकायचं. थोडं गवत साठलं की उचलून ते दूर नेऊन टाकायचं. कठड्यावर बसून विडी ओढायची की पुन्हा गवत उपटीत खाली बसायचं. 4-8 दिवसात काकांनी खळ्यातलं, पानंदीतलं, विहिरीजवळचं, आजूबाजूचं सगळं गवत उपटून स्वच्छ करून टाकलं. विहिरीच्या जवळच महादेव भटाचा आणखी एक मांगर होता. तो थोडा धडका असताना तिथं कोणी कोणी भाडेकरू राहायचा. पुढं पुढं तो मोडकळीला आला. आधी छप्पर कोसळलं. मग मुसळधार पावसापुढं टिकाव न धरू शकलेल्या मातीच्या उघड्या पडलेल्या भिंती कोसळून पडल्या. सगळीकडे माती पसरली. तिथे त्या मातीच्या ढिगाऱ्यावर उगवलेलं गवतही काकांनी उपटून काढून सगळी जागा साफ करून टाकली. लहान सहान रोपटी कुठल्या कुठे रानटी झाडांची उगवली होती. तीही कोयत्याने तोडून काढून तीही जागा साफ करून घेतली. रविवार होता. मी विहिरीवर आंघोळीला गेलो. पडक्या मांगराच्या मातीच्या ढिगाऱ्यात साफसफाई करण्याचं काम काका करीत होते. काका, तिथं कशाला साफसफाई करीत बसला आहात? ती काय आपली जागा आहे? मी पुन्हा एकदा विचारलं. महादेव भटाची तरी सेनी, काकांनी मला विचारलं व म्हटलं. तेचो जागो साफ करणे टाकलो म्हणी तेचो जावई मला नाही मा शिक्षा करवेचो. शिक्षा कोण कशाला करील? मी पाण्याची घागर डोकीवर ओतून घेत म्हणालो. मग झाला तर, म्हणत ते तिथेच काम करीत बसले. 2 घागरी ओतून घेताच माझी आंघोळ आटोपली. मी पंचानं अंग पुसू लागलो. हनू, हे बघ नीट रे. काका काम करता करता म्हणाले. काय? हकडा ये. मी गेलो. मी एठा भोपळेच्या धाबारा बियो पुरलोसत. 4-8 दिवसात त्यो रुजणी येतील. धुमारे फुटतील. वेल वाढू लागतील. सगळीकडे पसरतील. खूप जागा सेना एठा तेना परसेवे. धाड भोपळे धरतील त्यांना. भोपळ्याच्या वेलांना घरठणावर पसरून वाढायला चांगली ऐसपैस जागा मिळावी म्हणून काकाने सगळी जागा गवत उपटून साफ करून ठेवली होती. तर विहिरीच्या आजूबाजूच्या जमिनीत झाडापेडांखाली काम करीत राहणं हा काकांचा छंदच झाला. सकाळी स्नान पूजा आटोपली की ते तिकडे जात. झाडांची पडलेली पानं वेचून टाक. गवत उगवलं असेल तर ते उपटून टाक. फांद्या वेड्या वाकड्या वाढल्या असतील तर त्या नीट कर, असं करू लागले. भोवतीचं परसुपरडं लोकांचं होतं. कोणाच्याही परड्यात जाऊन काका काम करायला सुरुवात करीत. काम करीत राहत. मी पुन्हा एकदा त्यांना म्हणालो. काका, ही परडी आपली नाहीत. जमीन, झाडं झुडपं काहीच आपली नाही. कशाला? माझी अशी सेका जमीन. ते एकाकी आवाज चढून म्हणाले. माझ्याकडे बघत राहिले. रागाने, निराशेने, दुःखाने भरलेल्या विद्ध नजरेने, जागच्या जागी थरथरत. मी काही न बोलता तिथेच उभा राहिलो. त्यांच्याकडे बघत, काहीही न बोलता. माझं असो जमिनीचं तुकडं हवंसे मला.
माझो सगळा जन्म जमिनीत कष्ट करण्यात गेलोसे. रात्र बगली नाही, दिवस बगलो नाही म्हणाले आणि खाली बसून हातातल्या कोयत्याने जोरजोरात जमीन उकरू लागले. संध्याकाळी शाळेतून घरी आलो. पडवीवर काका नव्हते. त्यांचं बोचकंही नव्हतं. वहिनींना विचारलं. त्या म्हणाल्या, गेले निघून. कुठं जातो सांगितलं त्यांनी? कधी सांगतात का? वहिनींनी प्रश्न केला. काकांनी लावलेले भोपळ्याचे वेल वाढले. त्यांना पानं फुटली. आपले शेंडे हवेत उंच उभारून पुढं पुढं जात राहिले. तरारून वाढले. इकडे तिकडे पसरले. पुढं पुढं जात जात पसरत पसरत वाढत राहिले. पानं चांगली घसघशीत मोठी झाली. फुलं आली. फुलांच्या मुळाशी सोललेल्या सुपारी एवढे तुकतुकीत हिरव्या रंगाचे 7-8 भोपळे दिसू लागले. ते वाढत राहिले. बेड्यान एवढे झाले. सोललेल्या नारळा एवढे झाले. आणखी एके दिवशी सगळे गळून पडले. मी सकाळी विहिरीकडे गेलो की भोपळ्यांच्या वाढत जाणाऱ्या वेलांकडे, त्यांच्यावर धरलेल्या फळांकडे लक्ष जाईच. तसं माझं लक्ष गेलं. बघतो तर सगळी फळं गळून मातीत पडलेली. काय झालं असेल? कोणी वेल दुखावला का? कोणाचा तरी पाय पडून वेलाला इजा झाली? नाही. तसं असतं तर आधी वेल वावला असता. पाणी मिळाले की पुन्हा टवटवीत झाला असता. तेवढ्यानं वेलावरची फळं गळून पडणार नाहीत. मग कोणी वेल उपटला का? तसंही दिसत नव्हतं. वेल उपटलेला दिसलाच असता, पण तसं दिसत नव्हतं. वेलाची मुळं जमिनीत होती तशीच होती. ती कोणी उपटून काढलेली नव्हती. जनावर येऊन त्यानं काही केलं का? नाही तसं दिसत. गायगुरू भोपळाचा वेल खात नाही. त्याने तोंड घातलंच असेल तर तो वेल विस्कटून ओरबाडून टाकील. पानं अर्धवट तोडील. पण तसं दिसत नव्हतं. वेल जागच्या जागी होते. तरारून वाढले होते. पानं कालच्यासारखीच टवटवीत होती. कोणा माणसानं फळच तेवढी तोडून टाकली असतील का? पण कोण कशाला असा दुष्टपणा करील? काय फायदा त्याचा? फळं एवढी लहान आणि कोवळी आहेत की त्यांचा त्याला काहीच उपयोग नाही. केवळ दुष्टपणा म्हणून कोणी फळं तोडलीच असतील तर ती तो तिथल्या तिथेच कशाला टाकील? मुद्दाम जागच्या जागी ठेवल्याप्रमाणे ती इकडे तिकडे टाकील. फोडून, कुस्करून, झेझरून टाकील. नाही, असं काहीच झालेलं नसणार. फळं आपोआपच वेलावरून गळून पडली आहेत. पण कशामुळं? महिन्याभराने काकांचं पत्र आलं. माझ्या नावाचं पोस्टकार्ड. आपल्या मोठ्या मोठ्या वाकड्या तिकडे अक्षरात त्यांनी मजकूर लिहिला होता. मजकूर थोडाच होता. पत्र साधं खुशालीचं होतं. ते त्यांनी पाठवलं होतं, अगदी अपरिचित अशा गावातून. त्यांनी आपला पत्ता लिहिला होता. आकेरकर यांचे घर. मुक्काम पोस्ट जळकेवाडी. पोस्ट दाजीपूर. तालुका राधानगरी. जिल्हा कोल्हापूर. इथे कशासाठी बरं पोहोचले काका? भटकत भटकत कुठंतरी पोचले असतील झालं. त्यांना भटकायला कोणतंही गाव चालतं. कोणताही प्रदेश चालतो. काशी चालते, रामेश्वर चालतं, औदुंबर चालतं, राहायला धर्मशाळा चालते, देऊळ चालतं, घर चालतं, एखादं झाडही चालतं. तसे गेले असतील की आणखी काही झालं असेल. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता काका कोल्हापूरला कशाला गेले आहेत ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. या कादंबरीचे मागील भाग नक्की ऐका.